नमस्कार, मी संदीप करमरकर. मी जे नवीन ज्योतिष शिकत आहेत त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यांना पत्रिका बघण्यामध्ये सोपं जावं, काही गोष्टी त्यांना हिंट स्वरूपात प्राप्त व्हाव्या आणि जे काही इतके वर्ष मी पाहिलेलं आहे त्याची एक कॅप्सूल थोडक्यामध्ये त्यांना मिळावी या दृष्टिकोनातून मी त्या पत्रिका त्यांच्याशी डिस्कस करतो आहे. तर त्यांना नक्की त्याचा उपयोग 100% होणार आहे, कारण त्यांनी 20-40 पत्रिका बघितल्यानंतर जे काही लक्षात येणार आहे ते ऑब्झर्वेशन ते मिस दिल्यामुळे त्यांना त्याच्यावरती अजून संशोधन चांगलं करता येईल आणि त्यांना त्याच्यामध्ये यशस्वी होण्यामध्ये रस्ता खुला होईल. तर प्रिडिक्शन करताना जे नवीन ज्योतिष आहेत त्यांना भीती वाटत असते की आपलं बरोबर सांगतो की नाही, आपण ते बरोबर होणार आहे की नाही, आणि क्लू मिळाला आणि त्यांच्या दृष्टिकोनातून ते कॉन्फिडेंटली त्यांनी सांगितलं की ते खरं होणारच. तर तुम्हाला मी एक पत्रिका डिस्कस करतो. तो लीडिंग सर्जन आहे, त्याची आपण पत्रिका डिस्कस करूया. मग त्याला कुठले जे ग्रह त्याला सर्जन बनायला उपयुक्त झाले ते बघू आणि परत सर्जनच्या जेव्हा जेव्हा पत्रिका येतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल मी कॉमन पॉईंट बरोबर सांगतोय त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास करणं फार सोपं जाईल. उदाहरणार्थ एखाद्या इंजिनियरची पत्रिका डिस्कस केली तर मागची जी इंजिनियरची पत्रिका डिस्कस केली असेल त्याच्यामधले कॉमन फॅक्टर तेच राहणार आहेत आणि डॉक्टरची पत्रिका डिस्कस केली की बरेचसे कॉमन फॅक्टर तेच राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की ते ग्रह त्या प्रोफेशनला अनुकूल होतात आणि हे सगळे लीडिंगचा अर्थ काय की तो नामवंत आहे, म्हणजेच ते प्रोफेशन त्याला इन्कमच्या दृष्टीने लागू पडले. तर अशा पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करतोय. त्यामुळे तुम्हालाही हा जो मी तुम्हाला रिसर्च कॅप्सूल देणार आहे ते फार उपयोगी राहणार आहे. तर आता मी पत्रिका वाचतो, तुम्ही लिहून घ्या, नंतर ती दाखवणार आहे. म्हणजे काही लिहिताना त्यांचं राहिलं असेल ते पण व्यवस्थित बघून काढू शकतील. तर पहिल्यांदा मेष लग्न आहे. मेष लग्नामध्ये गुरु, द्वितीय स्थानात 2 आकडा काहीच नाही, तृतीय स्थानात 3 आकडा, म्हणजे आता सिक्वेन्स प्रमाणेच आकडे राहणार कारण मेष लग्न असल्यामुळे. चतुर्थात कर्क रास, त्याच्यामध्ये केतू शुक्र शनी होती आणि पंचमामध्ये रवी आहे. त्याच्यानंतर 6व्या स्थानामध्ये बुध आहे, 7व्या स्थानामध्ये चंद्र मंगळ, 8व्या स्थानामध्ये काही नाही, 9व्या स्थानामध्ये काही नाही, 10व्या स्थानामध्ये राहू, 11व्या स्थानामध्ये काही नाही, 12व्या स्थानात काही नाही. आता तुम्ही आकडे लिहिताना मेष लग्न म्हणल्यानंतर सगळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 12व्या स्थानात 12 आला असेल बरोबर. मग त्याप्रमाणे तुम्ही ग्रह लिहून घेतले असेल. परत एकदा रिपीट करतो. लग्नस्थानात गुरु, चतुर्थ स्थानात केतू शुक्र शनी, पंचमामध्ये रवी, 6व्या स्थानात बुध, 7व्या स्थानामध्ये चंद्र मंगळ, 10व्या स्थानामध्ये राहू आणि बाकीच्या ठिकाणी ग्रह नाही. आता मी तुम्हाला ती पत्रिका दाखवतो. तो लीडिंग सर्जन आहे. आता बघा, आपण ह्याचं डिस्कशन करू. तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्याच्या पत्रिकेमध्ये गुरुची दृष्टी चंद्रावर पडलेली आहे आणि पत्रिकेमध्ये जो कर्क राशीमधला जो शुक्र आहे, कर्क राशीमधला शुक्र हा मेडिकलला अत्यंत महत्त्वाचा असतो. मेडिकल करिअरमध्ये कर्क राशीचा शुक्र अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्या व्यक्तीला डॉक्टरच्या दृष्टिकोनातून पत्रिका बघितली तर त्याच्यामध्ये आपण कर्क राशीचा शुक्र जास्त बघतो आणि गुरुची दृष्टी चंद्रावर की नाही ते पाहतो. मग याच्यामध्ये गुरुची दृष्टी चंद्रावर आहे आणि शुक्र कर्क राशीत आहे. या गोष्टी त्याच्या दृष्टिकोनातून या प्रोफेशनला उपयोगी पडल्या. हे क्ल्यू आहेत. म्हणजे तुम्हाला हे क्ल्यू का दिले की प्रत्येक पत्रिकेमध्ये जेव्हा आपण डॉक्टरची पत्रिका बघणार आहोत ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सर्वसाधारण आढळतील की कर्क राशीचा शुक्र, गुरुचंद्राचा संबंध. आता या गुरुची दृष्टी चंद्रावर आहे आणि चंद्र सप्तमात असणं हे पण मेडिकलच्या दृष्टीने चांगलं आहे. कारण या पत्रिकेत शुक्रचंद्र बघा, शुक्र गेला चंद्राच्या राशीत
आणि चंद्र आले शुक्राच्या राशीत, म्हणजे हा पण चतुर्थेस आणि सप्तमेस चांगला एक्सचेंज ऑफ साईन झालेली आहे. पण महत्त्वाचं काय, सप्तमात चंद्र, कर्क राशीचा शुक्र हा जो महत्त्वाचा आहे, आणि तुळ राशीचा जो चंद्र आहे त्याच्यामध्ये तो चंद्र कशात आहे, शुक्राच्या राशीत आहे, आणि शुक्र कशात आहे, चंद्राच्या राशीत आहे. तर ह्या गोष्टीमुळे त्याला हे लीडिंग सर्जन बनायला त्याचा उपयोगी पडलं. तर अशा पद्धतीचा तुम्ही एक अंदाज घेऊन प्रेडिक्शन करा. डॉक्टरच्या पत्रिका बघा, काही गोष्टी माझ्या मनातल्या लिहून ठेवा की असं आहे त्या गोष्टी. तुमचा रिसर्च असू दे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उपयोग काय होणार आहे की प्रिडिक्शन करायला फार सोपं जाईल. आपण माझा व्हिडिओ बघता, धन्यवाद, आभारी आहे. परत भेटूच.